या बदलत्या गुणधर्मांना शास्त्रात षडविकार म्हणजेच 6 विकार असे म्हटले आहे. हे विकार आपल्याला समजण्यास मदत करतात की पंचकोश आणि शरीर आपले खरे स्वरूप नाहीत, कारण यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतचे चक्र सुरू असते. पहिला विकार आहे जायते, म्हणजे जन्म घेणे. प्रत्येक प्राणी एका ठराविक वेळी जन्म घेतो, ही त्याच्या प्रवासाची सुरुवात असते. दुसरा आहे अस्ति, म्हणजे अस्तित्वात राहणे. जन्मानंतर त्याचे असणे, जगणे. तिसरा आहे वर्धते, म्हणजे वाढ होणे आणि विकसित होणे. बालपणापासून तारुण्यापर्यंत ही वाढ स्पष्ट दिसते. चौथा आहे विपरिणमते, म्हणजे बदलणे. जसे तारुण्यात स्वभाव आणि शरीरात बदल होणे. पाचवा आहे अपक्षीयते, म्हणजे दुर्बल होणे किंवा क्षीण होणे. वयानुसार शरीर झुकू लागते. सहावा आहे विनश्यती, म्हणजे अखेरीस नष्ट होणे किंवा मृत्यू येणे. या 6 विकारांचे आकलन आपल्याला पुन्हा पुन्हा हे स्मरण करून देते की जे बदलते ते आपले खरे स्वरूप असूच शकत नाही. आत्मा यापैकी कोणत्याही विकाराने प्रभावित होत नाही. तो जन्म घेत नाही, वृद्ध होत नाही आणि नष्टही होत नाही. या दोषांना ओळखून आपण अधिक गहनतेने त्या प्रश्नाकडे वाटचाल करतो, मी कोण आहे. एकूणच देहांविषयी व कोशांविषयी निश्चय हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा आहे, जिथे आपण आत्तापर्यंतच्या प्रवासाकडे एकदा थांबून पाहिले पाहिजे आणि त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. आपण प्रकृती, पंचमहाभूत, शरीरत्रय आणि पंचकोश यांचा स्वभाव विचारात घेतला. हे सर्व जाणून घेण्यामागचा उद्देश केवळ माहिती गोळा करणे नव्हता, तर आपल्या खऱ्या स्वरूपाच्या शोधात एक एक आवरण ओळखणे आणि नंतर ठामपणे सांगणे हा होता की मी हे नाही. आपण पाहिले की प्रकृती सतत परिवर्तनशील आहे. पंचमहाभूतांनी हे विश्व निर्माण झाले आहे आणि हाच आपल्या शरीराचाही पाया आहे. स्थूल शरीर असो, सूक्ष्म शरीर असो किंवा कारण शरीर अथवा महाकारण, यांचे अस्तित्व जन्म-मृत्यूच्या चक्रात गुंतलेले आहे. यांच्यावर काळ, परिस्थिती, अन्न, विचार, वातावरण आणि कर्म यांचा परिणाम होतो. त्याचप्रमाणे पंचकोशही म्हणजेच अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय हे प्रत्येक एक एक आवरण आहे, जी आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपापासून झाकते. यामुळेच ऋषींनी आपल्याला साधना सांगितली, ती म्हणजे नेती नेती, म्हणजेच हे नाही ते नाही असे करत जेव्हा आपण म्हणतो की मी स्थूल शरीर नाही, तेव्हा आपण त्या भ्रांतीला तोडतो जी आपल्याला आपल्या शरीराशी बांधून ठेवते. जेव्हा आपण म्हणतो की मी मनोमय कोश नाही, तेव्हा आपण मान्य करतो की माझे विचार, माझ्या भावना आणि माझेही मन बदलत असते आणि जे बदलते ते मी असू शकत नाही. त्याचप्रमाणे प्राण, विज्ञान आणि आनंद यांनाही मर्यादा आहेत. या प्रक्रियेत पुन्हा पुन्हा हे दृढ करणे आवश्यक आहे की मी नाही प्रकृती, मी नाही पंचमहाभूत, मी नाही स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर किंवा महाकारण शरीरही मी नाही. मी नाही अन्नमय कोश, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय किंवा आनंदमय कोश. ही काही नकारात्मक दृष्टी नाही, तर स्वतःला परिभाषित करण्याचा सर्वात शुद्ध आणि गहन मार्ग आहे. कारण जोपर्यंत आपण स्पष्टपणे समजत नाही की आपण काय नाही, तोपर्यंत हे समजणे अशक्य आहे की आपण खरे म्हणजे काय आहोत. आत्तापर्यंतची ही समज आपल्याला या निर्णायक वळणावर आणते, जिथे आपण जाणून घेतले आहे की जे काही बदलते, जे जन्म घेते आणि नष्ट होते, जे सुख दुःखानुसार बदलत राहते, ते आपले खरे स्वरूप असू शकत नाही. आत्मा हा ना जन्म घेतो ना मरतो. तो शाश्वत, अविनाशी आणि सर्वव्यापी आहे. हाच तो एकमेव सत्य आहे, जो सर्व आवरणांपलीकडे आहे. म्हणून या क्षणी स्वतःला विचारा की जर मी हे सर्व नाही, तर मी कोण आहे. या विभागातील मजकूर सुनील खांड बहाले लिखित कोहम मी कोण या ग्रंथातून घेण्यात आलेला आहे.